समाज सेवेतून शिक्षण आणि शिक्षणातून समाजसेवा हा महत्वाचा अजेंडा घेऊन राष्ट्रीय सेवा योजना एकेकाळी 2005-06 मी सुद्धा JS महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी होतो आणि राष्ट्रीय सेवा योजना हे खास तरुणांसाठी एक केडर आहे, तरुणांसाठी एक केडर आहे. म्हणून असे वक्ते आणि विचारवंत याच्या माध्यमातून ही जी काही सुसंस्कृत पिढी आहे, जी शिक्षण घेणारी जी काही मुलं आहेत, छोटे छोटे आहे की नाही, इंसाफ की जगत पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, तुम्ही नेता तुम्ही हो कल के. म्हणजे या लहान मुलांसाठी एक प्रेरणा देणारं जर व्यासपीठ जर कोणतं असेल तर राष्ट्रीय सेवा योजना आहे. आता या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय याचा थोडक्यात मी सोप्या भाषेमध्ये माझ्या पद्धतीने मी त्याचं मिनिंग सांगणार आहे आपल्यासमोर. फार आपल्याला अवघडामध्ये न जाता तरुण पोरांना इकडे लक्ष द्या, तरुण पोरांना भरकटलेल्या तरुणांना दिशा देण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजना. म्हणून तरुणांनी अखंडपणे आणि उत्स्फूर्तपणे निस्वार्थपणे तरुणांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण याच्यातून घडतात नेते, याच्यातून घडतात पुढारी, याच्यातून घडतात समाजसेवक. म्हणून समाजसेवक, पुढारी, नेते घडण्याचं केडर जर कुठं तुम्हाला मिळत असेल तर राष्ट्रीय सेवा योजना. म्हणून मी आता सामाजिक क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष काम करतोय आणि समाजातल्या ज्या काही समस्या आहेत यांचा मी थोडक्यात अभ्यास केलाय. आता मी माझा परिचय यांनी धावतं करून काम करतो आणि हे सांगत असताना मी विशेष करून तरुणांना सांगत असतो, तरुण कोणाला म्हणतात इकडे लक्ष द्या. तरुण कोणाला म्हणतात पहा, ज्याचं रक्त सळसळ करतो ना त्याला तरुण म्हणतात. पण रक्त सळसळ करत असताना नको तिथं जर ते भरकटत असेल तर त्याला तरुण म्हणत नाही. तुमच्या अंगात ताकद आहे 100%, तुमच्या अंगात रग आहे, परंतु त्या ताकदीचा जर वापर योग्य ठिकाणी जर झाला नाही तर तुमचं आयुष्य तुम्ही काय करू शकता, उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचं आयुष्य. म्हणून तुकोबांचं एक प्रमाण आहे या ठिकाणी. तुकोबा सांगतात आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची. म्हणून आपल्या हितासाठी जो अखंडपणे जागता असतो आहे का नाही, जागता असतो म्हणजे जो आपल्या हिताचा विचार करतो त्याच्यामध्ये समाजाचं हित दडलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी येऊन भाषण देणं हा माझा व्यवसाय म्हणा, तुम्ही काही म्हणा त्याला, परंतु याच्यामध्ये माझं हित आहे. पण माझ्या हिताबरोबर कोणाचं हित आहे, समाजाचं हित आहे. ऐक नाही, तरुण वर्गाचं मोठ्या प्रमाणामध्ये हित आहे. आणि तरुण वर्गाला मी सांगितलं तुम्हाला, भगतसिंगांनी सांगितलेलं आहे, भगतसिंग हे तरुणांचे आदर्श आहेत. ऐक नाही, आजच्या तरुणांचे आदर्श कोण आहेत, अण्णाभाऊ साठे. आजच्या तरुणांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अरे 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केलेला आहे आणि जगाला आदर्श निर्माण करून दिलेला आहे. रांजणगावचा मोकादम त्याचे हातपाय कलम करून 94 करायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि 16व्या वर्षी राज्यकारभार करणारे शिवाजी महाराज. पण आज समाजामध्ये मी मोठ्या प्रमाणात पाहतो, 70, 40, 50 वर्षाची मुलं होतात तरी त्यांच्या हातात शेतीचा कारभार जात. हे फार मोठं दुर्दैव आहे समाजाचे. का जात नाही, का जात नाही? बापाला त्याच्या मुलाची चप्पल जर बापाला यायला लागली तर बापाने शेतीचा आणि बाजाराचा थैली त्या पोराच्या हातामध्ये देऊन टाकली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझंच नाही तर अनेक विचारवंतांचं मत आहे. कारण त्याची चप्पल तुमच्या पायाला यायला बरोबर, म्हणजे लेख कसा झाला, करता धरता झाला. त्याची बाजाराची थैली त्याच्या हातात देऊन टाका, त्याला सांगा रामनगरचा बाजार सांभाळून घे, शेतीचा कारभार तू सांभाळून घे, तुला जर त्याची अडचण आली तर मी या ठिकाणी उभा आहे बरोबर करून म्हणलं जातं. जो तरतो तरुण मुलं लक्षात ठेवा, जो तरतो त्याचं अस्तित्व निर्माण करतो त्याला तरुण असतो. माझा तरुण दुसरी एक व्याख्या अशी सांगितलेली आहे भगतसिंगांनी. आता तरुणाचे आदर्श भगतसिंगच आहेत. जो तरतो तारतो आणि परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन पुढे जातो त्याला तरुण असं म्हणलेलं आहे भगतसिंग. पण बरेच तरुण आता आपण पाहतो की 12वी नापास झाले, पहा पदवी परीक्षेला नापास झाले, ऐका नाही, सुसाईड करतात. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. परीक्षा झाल्यानंतर तिथे वातावरण काय त्याला मार्गदर्शनाचा अभाव आहे म्हणून ते सुसाईड करतो पूर्ण. म्हणून
परिस्थिती ही प्रतिकूल असो का अनुकूल असो, विद्यार्थ्याचे विचार हे कसे असले पाहिजे, सकारात्मक असले पाहिजे. म्हणून सकारात्मक विचार विद्यार्थ्यामध्ये संक्रमित होण्यासाठी हा राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आयोजित केला जात असतो मोठ्या प्रमाणामध्ये. तर या ठिकाणी मला असं सांगायचंय की आता आपण या ठिकाणी महात्मा गांधींची या प्रतिमेचं पूजन केलं. महात्मा गांधींनी आम्हाला अहिंसेचा संदेश सांगितलेला आहे की नाही. हा संदेश आपल्याला ह्याच व्यासपीठात विचारपीठावरून मिळत असतो. म्हणून इथं तरुण कसे घडतात, इथं मानवतावादी विचाराचे तरुण घडतात. आलं का लक्षात? या ठिकाणी कशा विचाराचे तरुण घडतात, तर या ठिकाणी मन, मेंदू, मस्तक, मनगट सशक्त करणारे विचार या व्यासपीठावरून देत असतात. म्हणून मी एकेकाळी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी राहिलेलो आहे. त्यातल्या त्यात मी याला राष्ट्रीय सेवा योजनेला महाविद्यालयीन स्तरावर पूरक डिपार्टमेंट जर कोणता असेल तर ते एनसीसी डिपार्टमेंट आहे. म्हणून मी एनसीसी डिपार्टमेंटचा अंडर ऑफिसर सुद्धा राहिलेलो आहे जेएस कॉलेजमध्ये. याचा मला अभिमान आहे. आणि मी आज या ठिकाणी तुमच्या समोर जे बोलतोय ते विचार मांडतोय ते एनएसएसचे उपकार आहेत. लक्षात आलं का? म्हणून एनएसएस काय करतो, एनएसएस तुमच्या मधला खरा माणूस जागा करतो. समाज, सामाजिक भान आणि सामाजिक जाण त्याला आली पाहिजे याचं प्रशिक्षण याच व्यासपीठावर आपल्याला 100% मिळत असतं. आजचा तरुण भरकटच चाललेला आहे असं मी या ठिकाणी आता तुम्हाला बोललो का नाही. आजचा तरुण भरकटच चाललेला आहे. त्याची ताकद तो चुकीच्या ठिकाणी वापरत आहे. आलं का लक्षात? आपण कुठं जायला पाहिजे आणि चाललोय कुठं याचं आत्मपरीक्षण करण्याचं केंद्र आणि व्यासपीठ जर कोणतं असेल तर एनएसएसचं व्यासपीठ. म्हणून आपल्या तरुणांनी व्यसनापासून दूर राहणं हाच खरा पुरुषार्थ आहे. हाच खरा पुरुषार्थ आहे. आहे की नाही? व्यसनी होऊन जीवन जगणं हे लय सोपं आहे, पण निर्व्यसनी होऊन जीवन जगणं हे लय मोठं अवघड आहे. ऐका लक्षात.